विराट कोहलीने वनडे कारकिर्दीतलं 51वं शतक झळकावलं आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मधल्या सामन्यात भारताच्या पाकिस्तानवरच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली। भारताने या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 6 विकेट्सनी धुव्वा उडवला आणि सलग दुसरा विजय साजरा केला। या विजयासह भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट हे जवळजवळ पक्क झालं। पण न्यूझीलंड पाठोपाठ भारताकडूनही झालेल्या पराभवाने यजमान पाकिस्तानचं आव्हान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीतच संपुष्टात आलंय। या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव 241 धावात गुंडाळला आणि निम्मी लढाई जिंकली होती। मग विराट कोहलीने वनडे कारकिर्दीतलं एक सर्वोत्तम शतक साजरं करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं। त्याने 110 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 100 धावांची खेळी केली। विराटने श्रेयस अय्यरच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी रचली। त्याआधी त्याने शुभमन गिलच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली। श्रेयस अय्यरने 56 आणि शुभमन गिलने 46 धावांची खेळी केली। तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक चॅम्पियन परफॉर्मन्स भारतीय संघाने दिलेला आहे। आधी पाकिस्तानला त्यांनी 241 धावातच गुंडाळलेलं होतं आणि नंतर 242चं लक्ष्य त्यांनी अगदी आरामात पार केलं। तर इकडे न्यूझीलंड पाठोपाठ भारताविरुद्धही पाकिस्तानला पराभूत व्हावं लागल्यानं त्यांचं या स्पर्धेतनं पॅकअप झाल्याचं आता निश्चित झालंय। आणि आता अर्थातच रविवारचा दिवस, त्यात क्रिकेटमधला हा दमदार विजय, त्यामुळे ठिकठिकाणी आनंदोत्सव सुरू आहे। ही 3 दृश्य मुंबई, पुणे, नागपूर आपल्याला पुन्हा एकदा विश्वचषकामध्ये ज्या पद्धतीने आपण पाकिस्तानला हरवल्यावर जो जल्लोष किंवा अन्य सामन्यांमध्ये ज्यावेळी पाकिस्तानला खास करून अन्य स्पर्धांमध्ये आपण पराभूत करतो तेव्हा एक जल्लोष देशभरातल्या रस्त्यांवर बघायला मिळतो, तसाच आता ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। कारण रविवारचा दिवस होता, क्रिकेट चाहत्यांना खुश करून टाकलंय भारतीय टीमने, आणखी एक खणखणीत परफॉर्मन्स दिलेला आहे आणि ठिकठिकाणी त्यामुळे रस्त्यावर येऊन क्रिकेट चाहते हा विजय साजरा करतायत। पाकिस्तानला 6 विकेट्सनी त्यांनी पराभूत केलंय। मिकी घई आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्या सोबत आहेत। मिकी, पुणेकर जोरदार आनंद साजरा करतायत आणि रविवार सेलिब्रेट करतायत एक प्रकारे। मिकी, चलो स्टार्ट करो यार। तर मिकीशी आपण संवाद साधणारच आहोत, मात्र ठिकठिकाणी असा आनंदोत्सव आता सध्या बघायला मिळतोय, कारण एक शानदार विजय। आपण मिकीकडे जाणारच आहोत, सध्या तुषारकडे जाऊया नागपूरला। तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। तुषार, नागपूरकर, रविवारचा हा दिवस किंबहुना आता रात्र झालेली आहे, मात्र एक शानदार असा विजय आणि त्याच्यातच रविवार साजरा झालाय त्यामुळे नागपूरकरांचा। तुषार, हो, की सेंचुरी देख के मजा आ गया। इतना सुकून हम महाकुंभ करके आए, महाकुंभ से आशीर्वाद लिए शिव शंभू से। हमारा इंडिया जीतना चाहिए और जीतेगा और चैंपियंस ट्रॉफी में विजय होगा। विराट कोहली ने शतक केला आज। एक नंबर विराट कोहली ने जो इतने दिन से सुखा रखा था, आज पाकिस्तान के सामने दिखा दिया और हमेशा खेलता है पाकिस्तान के सामने। क्या बात है, एक नंबर। विराट कोहली ने 140 करोड़ नागरिक का देशवासियों का जन्नत दिखा दी है। जय हिंद, जय भारत। नागपूरच्या लक्ष्मी भवन चौकामध्ये तुम्ही चारही बाजूला जर बघाल ना, तर चारही बाजूला भारतीय क्रिकेट रसिकांची ही जल्लोषाची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। पोलिसांना देखील इथे आपली सुरक्षा आहे ती वाढवावी लागलेली आहे आणि ज्या प्रकारे ते पोलिसांच्या सुरक्षेनंतरही ते क्रिकेट रसिकांचे मोठ्या संख्येने जल्लोष करताना पाहायला मिळत आहे। तुम्ही जर का चारही बाजूनी बघा, कोणत्याही बाजूने जर का बघितलं तरी तुम्हाला मोठ्या संख्येने नागपूरकरिता जल्लोष करताना पाहायला मिळतं। आणखी काही नागपूरकर त्यांना विचार, आजच्या विजयाबद्दल काय सांगाल? जीत गए, कोहली जिंदाबाद, कोहली जिंदाबाद और पाकिस्तान को तो हारना ही था। आजच्या विजयाबद्दल कशा प्रकारे सेलिब्रेट करता तुम्ही? सर विराट
विराट है तर नागपूरकर आनंद साजरा करतात. आपण पुण्याला जाऊया. पुण्याला आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत. मिकी, पुणेकर देखील सेलिब्रेट करतायत कारण एक शानदार विजय साकारलाय आपण. अगदी जर दीपक आपण बघितलं तर मी आता फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आहे आणि हा जल्लोष खूप काही सांगून चाललेला आहे. भारताने ज्या पद्धतीने आज परफॉर्म केलेला आहे आणि त्यानंतर जल्लोषाचं वातावरण सर्वत्र पाहायला मिळतंय. म्हणजे अर्थात संडे आज त्यांचा सेलिब्रेशन संडे झालेला आहे. आपण काही लोकांशी बोलू. विराट सारखी परफॉर्मन्स दाखवली आहे. एक नंबर विराटचा, एक नंबर. आतापर्यंत जो बघितला नाही तो विराटचा आज परफॉर्मन्स था. विराट हमारा छावा है. भारत माता की जय. विराट एक नंबर. विराट सारखा लुक केलाय का तुम्ही? हो, एकदम विराट सारखा लुक केलाय मी. इथं महिला मुली देखील कुठं मागे नाही आहेत. म्हणजे गर्दीमध्ये काय किती उत्साह आहे. खूप जास्त. स्पेशली एवढ्या गर्दीमध्ये मुली देखील कुठं मागे नाही आहेत. इथं विराटचा परफॉर्मन्स कसा होता? बहुत अच्छा है. मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय कारण एवढी गर्दी आहे आतमध्ये. सगळेजण ढोलताशा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि एक वेगळा उत्साह या ठिकाणी दिसतोय. आणि आपण बघू शकतो पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर हा इंटरेस्ट हा आपण बघू शकतो. दीपक, अशा पद्धतीने विराट कोहली हाच नाव या ठिकाणी अशा पद्धतीने हातात तिरंगा घेऊन रॅली काढले जात आहेत पुण्यामध्ये. आणि अशी परिस्थिती आता प्रत्येक रस्त्यावर इथं पाहायला मिळते. हातात तिरंगा घेऊन हे सगळे नाचतायत. आज जो संडे आहे, लहान मुलं देखील कुठं मागे नाहीये. किसका बॅटिंग अच्छा लगा आपको सबसे ज्यादा? विराट. जर्सी घालून आलाय तो आणि अशा पद्धतीने विराटने परफॉर्मन्स जो दाखवलाय. प्रत्येकाच्या मुखात फक्त विराटचं नाव आहे. या ठिकाणी काही मुली आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. कुणाचा परफॉर्मन्स आवडला सगळ्यात जास्त? मिकी, तू सोबतच राहा. आपण आता मुंबईला येऊया. इकडे मुंबईकर कसा साजरा करतात हा आनंद आपण आपले प्रतिनिधी आहेत त्यांना विचारूया. हितेश पांचाळ आपल्या सोबत आहेत. हितेश, मुंबईमध्ये देखील एक शानदार विजय. नक्कीच आपण जर मुंबईत लोअर परेल साईडला परिसरात मोठ्या प्रमाणात क्रिकेट जे प्रेमी आहेत ते देखील भारताचा विजय झाल्यानंतर आनंद साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतं. हातात तिरंगा घेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे क्रिकेट प्रेमी आहे या ठिकाणी आनंद साजरा करतात. मित्र, काय सांगशील? भारताचा विजय झालेला आहे मोठ्या प्रमाणात. विजय झालेला आहे आणि विजय व्हायलाच पाहिजे. कारण जेव्हा जर आपली आणि पाकिस्तानची मॅच होते तर आपले प्लेयर जीव खेळतात. आज भले किती काही असलं तरी त्यांचा जीव धोक्यात घालून काही करतात, पण ते जिंकतात आणि त्यांनी ते साध्य केलेलं आहे. किती काय असल्यानंतर ते खेळू शकतात. ही माझी इंडियाची टीम. विराट कोहली हा आमचा चांगला खेळाडू आहे. सगळे प्लेयर चांगले खेळतात. 11 प्लेयर हे दाखवून देतात की भारत माता ही पहिल्यापासून जय होती आणि आता पण जय राहिला. भारत माता की काय सांगते? भारत माता की भारताचा विजय झालेला आहे मोठा उत्साहात. काय सांगणार दादा? विराट कोहलीने शतक केलेले आहेत. मोठा उत्साह या मुंबईमध्ये दिसून येतो. विराट कोहलीचा जो शतक आलाय ना 2023 मध्ये त्याचा 50वा शतक होता. तेव्हा त्यांनी सचिन तेंडुलकरला नमन केलेलं होतं. 2023 मध्ये त्यांनी 50वा शतक केलेलं होतं आणि आज त्याची 51वी आहे ODI क्रिकेटमध्ये. आणि कोणाबरोबर आहे? भारत विरुद्ध पाकिस्तान. पाकिस्तान कोण आहे आपलं? कट्टर बरोबर सेंचुरी करणं म्हणजे काय असतं? एकदम वेगळं भाई. जोश असतो ना विराट कोहलीचा पाकिस्तान बरोबर. एकही मॅच तुम्ही दाखवा विराट कोहलीनी पाकिस्तान बरोबर फ्लॉप शो केलाय त्यांनी. कधी एक पण नाही केलाय. भारत माता की जय. पाकिस्तानचा बाप कोण आहे माहिती आहे? त्यांना सांगतो. आज पाकिस्तानचा बाप कोण आहे माहिती आहे? विराट कोहली. ते लोक गोहिला नाही घाबरत, कोहलीला घाबरतात.
पाहायला मिळतंय. तेव्हा मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा होतोय. याचं कारण एक शानदार विजय, पाकिस्तानवर 6 विकेट्सनी विजय आणि भारताची आगेकूच. पाकिस्तानचं जवळपास आव्हान संपुष्टात आल्यात जमात. आपले 3 प्रतिनिधी आपल्यासोबत होते, हितेश पांचाळ, मिकी घई आणि त्यासोबतच तुषार कोळे. तिघांचेही धन्यवाद. दरम्यान विराट कोहली आजचा हिरो ठरलाय. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमधलं 51वं शतक साजरं केलंय. वनडे सामन्यांच्या कारकिर्दीत 14,000 धावांचा पल्ला त्याने ओलांडलेला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी बजावली. वनडे सामन्यांमध्ये 14,000 धावांचा टप्पा ओलांडणारा तो सचिन तेंडुलकर नंतरचा भारताचा दुसरा फलंदाज ठरला. वनडे सामन्यांच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. त्याने 463 वनडे सामन्यात 18,426 धावांचा रतीब घातलाय. श्रीलंकेचा कुमार संगकारा दुसऱ्या स्थानावर, त्याच्या नावावर 404 सामन्यात 14,234 धावा आहेत. तर वनडेत सर्वाधिक वैयक्तिक धावांच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर आहेत 299 वनडेमध्ये 14,085 धावा. तर या सामन्यात त्याने एक नवा टप्पा गाठला, शतक गाठलं आणि भारताचा विजय साकारला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.